स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। ग्राम पंचायत गुंदौली में ओम साईं श्रद्धा सेवा मंडल द्वारा हर साल की तरह इस साल भी भव्य पालकी का आयोजन हुआ था, जो पालकी के आने के बाद महाभंडारा का आयोजन किया गया, जहां पे आप देख सकते हैं कि भजन मंडली भी उपस्थित थे। उन्होंने भी अपना योगदान दिया और आए हुए सभी मेहमानों का जो है वहां पे स्वागत सम्मान किया गया। जो पालकी ले जाने के लिए मानधन देते हैं उनका स्वागत सम्मान भी किया गया और सत्यनारायण महाराज का वहाँ पे पूजा भी हुआ। उसके बाद से महाभंडारा का आप देख रहे हैं जो बन रहा है, तो जो जनता आएगी उनके लिए ये उपलब्ध रहेगा। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। वहीं पर हम आपको बता दें कि मनसे पदाधिकारी माननीय श्री डी.के. महात्रे साहब भी आए थे। उन्होंने भी चंद शब्द कहा जिसे आपको सुनना चाहिए। हरी हरी संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे आपणा पारगे नाही ते, आपणा पारगे नाही ते। कृपया व्यासपीठावर यायचं आहे। तसेच माननीय श्री जयवंत, माननीय श्री नरेश राजाराम पाटील व्यासपीठावर यायचं आहे। इकडे बघा एक मिनिट। थांबा। हॅलो, सर्व सभासदांना पाटील सर्व साई भक्तांना माझा नमस्कार। आणि साई सेवा मंडल गुंडवली, ओम साई श्रद्धा सेवा मंडल गुंडवली यांच्यातर्फे आज भंडारा आयोजित केलेला आहे। ते पायी शिर्डीवारी किती वर्ष, 4थं वर्ष त्यांचं आहे। सर्व तरुण मंडळी आहे, गावातून वाजत गाजत जातात, येतात सुद्धा वाजत गाजत येतात। त्यांना त्यांच्यातर्फे सर्व गावकऱ्यांना जे अन्नदान केले जाते, खरं म्हणजे महापुण्य आहे। त्यांचं कार्य असंच चालू राहू दे। दरवर्षी त्यांनी अशाच प्रकारे कार्यक्रम करावेत। आमच्यातर्फे जेवढं होईल तेवढं सहकार्य आम्ही करू। धन्यवाद। सेवा मंडळ गुंडोली आणि आज या ठिकाणी पायी चालती
विचारांना घेऊन यायचं आहे असं तुमचं सह कपिल भागीरथ पाटील कृपया व्यासपीठावर यायचं आहे. जय भवानी वाराई. ओम साईराम. ओम साई सरदार सेवा मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही या साई भंडाऱ्याचं आणि सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे. तरी आमच्या गावातील दानशूर व्यक्ती तसेच आजूबाजूचे दानशूर व्यक्ती आम्हाला भरभरून पहिल्यापासून साथ देत आलेले आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज आमच्या या पालखी सोहळ्याला शोभा वाटते. काय उद्देशानिमित्त पालखी? आमच्या गावचे खासदार साहेब माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं आम्हाला खूप असं या पालखीसाठी योगदान लाभलेलं आहे. काय उद्देशानिमित्त पालखी? आम्ही सर्वजण जवळजवळ आमच्या गावातून 130 ते 150च्या आसपास ही मुलं 8 दिवस साईबाबांचं नामस्मरण तसेच जयघोषात साईबाबांच्या जयघोषात शिर्डी पदयात्रेत जातात. कुणाच्या पायाला फोड आला असेल तरी तो सुद्धा चालत जातो. असं वाटून देत नाही की माझी तब्येत खराब झाली मी आता कसा चालतो. तो त्याची सहनशक्ती जोपासून तो चालत राहतो कारण त्याच्या याच्या अंगामध्ये साईबाबांचं वेड लागलेलं असते. मान्यवरांचे पुन्हा एकदा ओम साई श्रद्धा सेवा मंडळाच्या वतीने ग्रामस्थांचे तसेच गावातील महिला भगिनींचे पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्याकडून हार्दिक स्वागत करतो की आम्हाला अशी तुम्ही मदत करत राहा. तसेच त्यांचं जे आम्हाला दानशूर राजे आहेत त्यांचं दीर्घायुष्य वाढत राहावं ही साईचरणी प्रार्थना करतो. म्हणजे सर्व मुळे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि प्रभाकर माऊली कृपया व्यासपीठावर. महाराज की जय. 2 शब्द मनोगत करायचा आहे. अरविंद दादा यांना विनंती करेन की आपण 2 शब्द मनोगत करायचं आहे. आज गोंदवली गावात जवळजवळ साई श्रद्धा सेवा मंडळ गोंदवली यांच्या वतीने खूप वर्षे अशी परंपरा साईची पालखी पदयात्रा शिर्डी ते गोंदवली अशी निघते. खरोखर या मंडळाचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. ही सेवा अशीच यांच्याकडून पिढ्यानपिढ्या घडो ही साई चरणी प्रार्थना. खरोखर या मंडळाला आमच्या गावातले काही दानशूर व्यक्ती सरळ हाताने मदत करतात. खरोखर त्यांचेही खूप आभार ना. श्री साईबाबा या मंडळावर व आमच्या गोंदवली ग्रामस्थांवर कृपा करो ही प्रभू साई चरणी प्रार्थना. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. श्री प्रभाकर सकाराम पाटील